नमस्कार फ्रेंड, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात? सगळीकडे गणरायाचं आगमन झालंय आणि आमचे पण बाप्पा आलेले आहे. बघा तुम्ही, यावेळेस आम्ही दगडूशेठ बाप्पा घरी आणले आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. हे जे तुम्ही व्हिडिओ बघताय ना, हे सकाळी काढलेले आहे. म्हणजे बाप्पाची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा पूजा जी करावी लागते, हे त्याचे व्हिडिओज आहेत. पूजेला सुरुवात झाली आणि खूप छान वाटत होतं की बाप्पा आलेले आहे. पूजा सुरू असताना माझ्या मुलाला पण आम्ही पूजा करायला सोबत घेतलं. म्हणजे काय ना की मुलांना कळतं, नाही तर इकडे आम्ही राहतो त्यामुळे मुलांना सहसा आपलं कल्चर जास्त माहीत नसतं. सो आम्ही त्याला पण पूजा करायला लावली आणि त्याला खूप छान वाटलं. तो तर सगळ्यात जास्त एक्सायटेड होता कारण की बाप्पा घरी आलेले होते. बाप्पाची पूजा पूर्ण झाली आणि मी छान मोदक नैवेद्याला ठेवले होते आणि मग वेळ आली आरतीची आणि आम्ही तिघांनी मिळून छान आरती केली. इतकं प्रसन्न वाटत होतं ना घरी. म्हणजे 5 दिवस खूप छान वाटतं. ॲक्च्युली एन्व्हायरमेंट पुढं चेंज होऊन जातं आहे ना. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि येस, आता रोज आमचे फ्रेंड्स येणं सुरू होईल. सो पहिल्या दिवशी आमचे एक फ्रेंड आले होते. मग आम्ही त्यांना पण त्यांच्यासोबत आरती केली, त्यांना पण आरती करायला दिली. खूप छान वाटलं. आणि यावेळेस आम्ही काय केलं ना की प्रत्येक दिवशी एक एक फ्रेंडला बोलवलं आहे. मागच्या वेळेला आम्ही सगळ्यांना एकसाथ बोलवलं होतं, तर इतकं गोंधळ झाला होता. म्हणजे नीट आरती अटेंड करता नाही आली, लहान मुलांचं वेगळंच कल्ला, गप्पा पण नाही झाल्या. सो यावेळेस आम्ही दर पाच दिवशी एकेका फॅमिलीला आणि फ्रेंड लोकांना बोलवलं आहे. तुम्ही बघालच माझ्या ब्लॉगमध्ये पुढच्या. असे एक एक दिवस सगळे फ्रेंड आले ना की प्रत्येकाला अटेंड करता येतं, छान गप्पा होतात आणि बाप्पाची आरती पण होते.
आणि आरती झाल्या वेळ होती प्रसादाची जेवणाची. सो मी बनवती पालकाची पातळ भाजी, पोळी होती, मोदक, कढी होती आणि भात होता. मग मस्त आमच्या गप्पा रंगल्या आणि जेवणावर ताव मारला. मुलं पण खेळत होती आणि एन्जॉय करत होती. आणि जेवण झाल्यावर मस्तपैकी फोटो सेशन केलं. बाप्पासोबत फोटो काढले, बाप्पाचे स्पेशल छान छान व्हिडिओ काढले. सो तुम्ही हे फोटो नक्की व्हिडिओच्या एंडमध्ये बघा. आणि तुम्हाला आमच्या कॅनडाच्या घरचे बाप्पा कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सो आता तुम्हाला माझे अजून गणेश चतुर्थीचे व्लॉग्स बघायलाच मिळतील आणि तुमचं प्रेम माझ्यावर आहे कायम असंच राहू द्या. सो काय करायचं आहे, पहिले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, अजून छान छान व्हिडिओ बघायला, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.